हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण या भागामध्ये बघणार आहोत की सुलभ प्रसूती होण्यासाठी गर्भिणींनी काय काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आज माझ्या गर्भसंस्कार क्लासमध्ये डॉक्टर उमा नलावडे मॅडम ऑनलाईन मार्गदर्शन माझ्या गर्भिणींना करणार आहेत. तोच भाग आपल्याला या व्हिडिओमार्फत ऐकता येणार आहे. सर्वप्रथम डॉक्टर उमा नलावडे मॅडम यांना मी धन्यवाद देते, त्यांचे आभार मानते, कारण त्या माझ्या क्लासच्या गर्भिणींसाठी ऑनलाईन व्याख्यान देण्यासाठी उपस्थित झाल्यात. डॉक्टर उमा नलावडे मॅडम यांनी योगा आणि नॅचरोपॅथी यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. शिवाय त्यांची आयुर्वेदाची आणि पंचकर्माची प्रॅक्टिस आहे. त्या शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात. अशा तज्ज्ञ व्यक्ती माझ्या क्लाससाठी व्याख्यानासाठी उपलब्ध झाल्यात. त्यासाठी त्यांचे शतशः आभार. आपण आजच्या व्याख्यानाची सुरुवात ओमच्या उच्चाराने करूया. दीर्घ श्वास घ्या. 3 वेळा ओमचं उच्चारण करायचं आहे आपल्याला. ओ. दोन्ही हात रब करा. चला ऐकूया डॉक्टर उमा नलावडे मॅडम काय सांगतात ते. नमस्कार. माझा परिचय मॅडमने करूनच दिलेला आहे. मी डॉक्टर सौ उमा अतुल नलावडे. N9 M2 रोड इथे आपलं योगेश्वर आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र आहे. आज या ठिकाणी डॉक्टर जिरवणकर मॅडमने मला तुमच्यासोबत संवाद करण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यात पहिले मॅडमचे धन्यवाद. चला मग विषयाकडे वळूया. आई होणे हे स्त्रीला मिळालेलं एक वरदानच आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातलं हे एक स्वप्नच असतं असं म्हणूयात. इथे उपस्थित असलेल्या तुम्हा सगळेजणींचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही या स्वप्नपूर्तीच्या स्थितीमध्ये आता आहात. प्रसूती सुलभ होण्यासाठी काय काय करता येईल किंवा कशी काळजी घ्यावी हाच आपला इथे विषय आहे. या ठिकाणी जे आहे तर आयुर्वेदामध्ये प्रसूती सुलभ होण्यासाठी भरपूर आणि सविस्तर माहिती आपल्याला मिळते. प्रसूती सुलभ होण्यासाठी काय काळजी घ्यावी, तर गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळापासूनच आपल्याला यासाठी तयारी करावी लागते. जसं की एक छोट्या छोट्या गोष्टी मी 2-4 गोष्टी पहिले सांगते की स्वच्छतेची काळजी जशी आपण नेहमी घेतो तो तशीच गर्भावस्थेत पण घ्यायची आहे. पण मुख्यतः जननांगाची काळजी आपल्याला गर्भावस्थेमध्ये जास्त घ्यावी लागते, कारण या काळामध्ये गर्भावस्थेमध्ये योनिस्त्राव हा वाढलेला असतो. दुसरी गोष्ट आहे कपडे. गर्भावस्थेमध्ये कपडे, अर्थात ह्या सगळ्या गोष्टी मॅडमने तुम्हाला सांगितलेल्या असतील, पण एक थोडंसं सुरुवातीला मी 1-2-4 गोष्टी सांगू इच्छिते की गर्भावस्थेमध्ये कपडे हे नेहमी सुती, सैल आणि कम्फर्टेबल असेच घालावे. म्हणजे तुमच्या स्तनांवर आणि पोटावर त्याचा दाब येऊ नये असे स्वच्छ सुती कपडे घालायला पाहिजेत. त्यानंतर प्रवास हा शक्यतो गर्भिणीने प्रवास टाळला पाहिजे. त्यानंतर जी गोष्ट येते सगळ्यात महत्वाची म्हणजे व्यायाम. तर प्रसूती सुलभ होण्याच्या दृष्टीने व्यायाम हा सुरुवातीपासूनच रेग्युलर करणे आवश्यक असते. की सुरुवातीला 3 महिने जे आहे तर गर्भसंस्कारा एवढे खूप हेवी एक्सरसाइजेस किंवा जे आपण ॲडवाइस नाही करत, पण पायी चालणे किंवा मोकळ्या हवेत फिरणे याने नक्कीच तुम्हाला फायदा होतो. मोकळ्या हवेत फिरण्याने आपलं रक्त विसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं. आपले सगळे स्नायू सक्रिय राहतात, ऍक्टिव्ह राहतात, म्हणजे स्टिफनेस येत नाही. त्यामुळे अर्थातच नॉर्मल डिलिव्हरीला आपल्याला फायदा होतो. तर पायी चालण्याची वेळ जी आहे
तर सुरुवातीच्या काळामध्ये साधारण गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये अगदी 15 मिनिटांपासून सुरुवात करून शेवटी 9व्या महिन्यामध्ये, कारण आता आपण सुलभ प्रसूतीसाठीच बघतोय, शेवटी 9व्या महिन्यांमध्ये हा जो वेळ आहे हा आपल्याला सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास असा जवळपास 1 तास आपण पायी चाललो तरीही खूप फायदा होतो. पायी चालण्याचा फायदा जसं मी म्हटलं की ब्लड सर्क्युलेशन होतं, तसं आपले स्नायू ऍक्टिव्ह राहतात. त्याशिवाय आपल्या गर्भाच्या अवयवांमध्ये सगळ्यात जड अवयव जो असतो त्याचं डोकं असतं आणि नॉर्मल लेबर होण्यासाठी किंवा प्रसूती सुलभ होण्यासाठी हे डोकं खालच्या दिशेने येणं हे खूप फायद्याचं असतं. त्यामुळे पायी चालण्याने जे आहे नॅचरली ग्रॅव्हिटीमुळे गर्भाचं डोकं जे आहे, बाळाचं डोकं जे आहे ते खालच्या दिशेने यायला मदत होते. त्यानंतर आपल्या मॅडम घेतातच आपल्या गर्भसंस्कार वर्गामध्ये ती सगळी आसनं, जसं सुखासन आहे, बटरफ्लाय आहे, काक बैठक आहे, हे सगळे व्यायाम अतिशय उपयुक्त ठरतात. या व्यायामामुळे पेल्विक फ्लोअर म्हणजे आपले जे खालचे जे स्नायू असतात पोटाचे आणि मांडीचे, की ज्यांचा डिलिव्हरीच्या वेळी मुख्य रोल असतो, मेन त्यांना खूप जास्त काम असतं, हे स्नायू मजबूत होतात किंवा लवचिक राहतात. त्याशिवाय गर्भावस्थेमध्ये प्राणायाम हा देखील खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये दीर्घ श्वसन जे आत्ताच आपण केलं किंवा मॅडम जे तुमच्याकडून रेग्युलर करून घेतात, हे अतिशय ह्याचा नक्कीच फायदा होतो नॉर्मल डिलिव्हरीसाठी. अर्थातच बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी हा पहिला असतो. गर्भसंस्काराचा हा मुख्य उद्देश जो आहे आज, तो आपलं बाळ जे आहे निरोगी, बुद्धिमान आणि अगदी स्वस्थ, त्याला कुठलेही आजार न व्हावे या दृष्टीने आपण हे गर्भसंस्कार केले जातात. पण ह्याच्यासोबतच प्राणायाम किंवा दीर्घ श्वसनाचा उपयोग जो आहे तो आपल्याला डिलिव्हरीच्या वेळी खूप चांगला होतो. कारण दीर्घ श्वसनामुळे आपली लंग कॅपॅसिटी वाढते किंवा आपल्या श्वसनावर आपलं नियंत्रण येतं. आणि जेव्हा डिलिव्हरीच्या वेळी म्हणजे लेबर पेन जेव्हा सुरू होतात, कळा येणं जेव्हा सुरू होतं, तेव्हा आपल्या जर श्वसनावर आपलं व्यवस्थित नियंत्रण असेल तर आपण व्यवस्थित कळा देऊन बाळ बाहेर सहजरित्या बाहेर येण्यासाठी आपल्याला फायदा होतो. म्हणूनच जी मॅडमनी सांगितलेली आसनं आहेत आणि प्राणायाम आहेत, यामध्ये याचा खूप चांगला फायदा होतो. आता पाहूया थोडीशी स्तनांची काळजी. कारण बाळ जन्माला आल्यानंतर आईचं दूध हेच बाळासाठी सगळ्यात उत्तम असतं, सर्वोत्तम अमृत असतं. तर स्तनांची काळजी आपल्याला गर्भावस्थेतच घेणं खूप आवश्यक असतं. की गर्भावस्थेमध्ये नेहमीप्रमाणे स्तनांची स्वच्छता तर आवश्यक आहेच, पण गर्भावस्थेमध्ये एक थोडासा चिकट स्त्राव स्तनांमधून येत असतो आणि तो कडक होऊन कधी कधी स्तनाग्रांच्या ठिकाणी म्हणजे निप्पल्सच्या ठिकाणी जमा होतो आणि मग त्या ठिकाणी कधी कधी जखम होते. तर त्यासाठी जे आहे तर रात्री झोपताना किंवा सकाळी पण आपण स्तनांच्या ठिकाणी तेल लावणे आणि अंघोळीच्या वेळी त्याला स्वच्छ धुवून एखाद्या खरबरीत कापडाने त्याला स्वच्छ करणे हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे नंतर तुम्हाला आफ्टर डिलिव्हरी तुम्हाला त्रास होऊ नये किंवा प्रॉब्लेम येऊ नये फिडिंगला, म्हणून ही आधीच ही काळजी पण घ्यायला पाहिजे. यामध्ये काही मुलींचे ज्यांची समजा फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर काही जणींचे जे आहे स्तन सपाट असतील किंवा मध्ये ओढल्यासारखे असतील, स्तनाग्र जे आहेत ते मध्ये ओढल्यासारखे असतील किंवा सपाट असतील, त्यांनी जे आहे ते आपली तर्जनी आणि अंगठा या 2 बोटांनी त्याला हळूहळू थोडंसं ओढून समोर करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे बाळाला इन फ्युचर फिडिंग किंवा स्तनपान सहजरित्या करता येईल. ही एक छोटीशी काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतर आयुर्वेदामध्ये प्रसूती सुलभ होण्यासाठी प्रमुख अशा काही गोष्टी पर्टिक्युलर करायला सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये तेलाचा वापर खूप जास्त आहे. तर सगळ्यात आधी जे आहे तेलाचा बाह्य उपयोग म्हणजे गर्भवतीचं पोट, स्तन, मांड्या या ठिकाणी दररोज तिने तेल लावायला हवं. थोडंसं कोमट करून तेल हलक्या हाताने लावायचं आहे आपल्याला. तेल लावल्याने काय होतं, त्वचा कोरडी पडत नाही. जी त्वचा आपली ताणली जात असते गर्भावस्थेमध्ये तर ती कोरडी पडत असते आणि त्वचा कोरडी पडत नाही, त्यामुळे स्ट्रेच मार्क्स येण्यापासून आपण बचाव करू शकतो. हा एक फायदा झाला. दुसरी गोष्ट आहे की त्या ठिकाणचे स्नायू जे आहेत ते मजबूत होतात किंवा लवचिक राहतात, की जे आपल्याला पुढेही डिलिव्हरीसाठी हेल्पफुल होणार आहे. तर सेम वे आपण तेल स्तनांना पण लावणार, जसं मी आत्ताच सांगितलं इन फ्युचर बेबीला फिडिंग करण्यासाठी तुम्हाला
हे हेल्पफुल राहतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे की एकदा 9वा महिना लागला की ह्या 2 प्रक्रिया मुख्यतः करायला सांगितलेल्या आहे. एक अनुवासन बस्ती. तर बस्ती हा आयुर्वेदामध्ये, अर्थात माझी मॅडम आयुर्वेद तज्ञ आहेत, त्यांनाही माहिती आहे की बस्तीचं आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. म्हणजे अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. पूर्ण पंचकर्मापैकी सगळ्यात महत्वाचं हे बस्ती सांगितलेलं आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जे 3 दोष असतात, वात पित्त कफ, त्यामध्ये सगळ्यात जास्त हा वात काम करत असतो. आणि वातामुळेच सगळ्यात जास्त आपल्याला व्याधी होत असतात किंवा आपल्याला जे पण त्रास होत असतात ते. तर बस्ती जो आहे हा वाताचा मुख्य उपक्रम आहे. पण हा बस्ती आपल्याला गर्भावस्थेमध्ये 9व्या महिन्यात सुद्धा करायला सांगितलेला आहे. पण हा अनुवासन बस्ती म्हणजे तेलाचं बस्ती सांगितलेलं आहे. तेलाचं बस्ती. आता बस्ती म्हणजे काय, बरेच जणींना माहिती पण असेल किंवा नसेल. तर बस्ती म्हणजे काय, तर साध्या भाषेमध्ये उदमार्गातून औषधी तेल आतमध्ये सोडणे. आपल्या ऍनस मधून, संडासच्या जागेतून औषधी तेल आतमध्ये सोडणे. यामुळे काय होतं की जसं आयुर्वेदात सांगितलेलं आहे की वाताचं शमन होतं. किंवा एक साधी प्रॅक्टिकल गोष्ट आहे, म्हणजे टेक्निकल, की तेव्हा आपण मलमार्गातून ऑइल मध्ये सोडतो, तर त्या ठिकाणी जमा झालेला मल जो असेल तो पहिले निस्सरण व्हायला, सहजपणे बाहेर निघायला मदत होते. बरोबर आहे. आणि मल बाहेर निघाला म्हणजे वाताचा मार्ग मोकळा होतो. वाताचा मार्ग मोकळा झाल्यामुळे वाताचं जे मुख्य कार्य असतं की एक्सपेल करणे, बाहेर करणे, वातानुलोमन होतं. बरोबर. वातानुलोमन झाल्यामुळेच आपल्याला पुढे जे आहे तर डिलिव्हरीच्या वेळी फायदा होणार आहे. वातानुलोमन झाल्यामुळे प्रसूती ही कष्टरहित किंवा सुखाने होण्यास मदत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, हे 9व्या महिन्यामध्ये आपण साधारण आठवड्यातून एकदा जरी केला तरी चालतो अनुवासन बस्ती. त्यानंतर आहे योनी पिचू. योनी पिचू म्हणजे माहिती असेल बरेच जणींना, किंवा एक योनी पिचू साठी लागतं काय की मुख्य म्हणजे योनी भागात ठेवण्याचं आपल्याला औषध असतं. औषध ठेवणं म्हणजे योनी पिचू. योनी पिचू मध्ये आपल्याला लागतो कॉटन, मेडिकेटेड कॉटन पाहिजे, आणि जाळीदार कापड ज्याला गॉज म्हणतात, बँडेज, आणि एक स्वच्छ दोरा लागतो. बरोबर आहे. तर पहिले कॉटन घ्यायचा, साधारणपणे आवळ्याच्या आकाराचा, एक साधारण मीडियम एवढ्या साईजचा कॉटन घ्यायचा, तो मेडिकेटेड कॉटनचा तुकडा. त्याला त्या गॉज म्हणजे त्या जाळीदार कपड्यामध्ये ठेवायचं आणि त्याची अशी पुरचुंडी बांधायची, छोटीशी गठडी बांधायची दोऱ्याने, स्वच्छ दोऱ्याने, आणि बोटभर दोरा एक्स्ट्रा ठेवायचा. त्याला बांधल्यानंतर पुन्हा एक बोटभर दोरा एक्स्ट्रा ठेवायचा. आणि हा जो आहे आपण कॉटन बॉल तयार केलेला, आता मॅडम तुम्हाला सजेस्ट करतील, किंवा मग आयुर्वेदिक औषधी तेल मिळतं, ह्या तेलामध्ये तो बुडवायचा आणि हलक्या हाताने पिळून काढायचा, म्हणजे एक्स्ट्रा ऑइल, पण तो ऑइल त्यामध्ये राहिलं पाहिजे. आणि मग हा जो पिचू आहे हा तुम्हाला योनी भागामध्ये, म्हणजे आपल्या प्रसूती मार्गामध्ये आतमध्ये ठेवून द्यायचा आहे. रोज रात्री झोपताना, 9वा महिना लागल्यानंतर आपण हे रोज रात्री झोपताना करू शकतो, किंवा अल्टरनेट डे केलं तरीही चालतं. हा तुम्हाला नंतर योनी भागामध्ये ढकलून द्यायचा, किंवा आणि तो दोरा जो आहे तो बाहेर ठेवायचा, ह्याच्यासाठी की सकाळी उठल्यानंतर त्या दोऱ्याला धरून तो काढून आपण इझिली टाकू शकतो. हा योनी पिचू वापरल्याने काय होतं, हा जो गर्भमार्ग आहे, म्हणजे हाच मार्ग आहे की इथून बेबी आपलं बाहेर येणार आहे, बाळ बाहेर येणार आहे. हा गर्भमार्ग जो आहे ह्याचं स्नेहन होतं, मऊ होतो, आणि म्हणून प्रसूती सुलभ व्हायला आपल्याला मदत होते, म्हणजेच डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी मदत होते. अशा ह्या छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या केल्या तर प्रसूती नक्कीच आपल्याला सुलभ होण्यासाठी फायदा होतो. कारण आजकाल काय आहे की सीझर होणे हे नॉर्मल झाले आणि नॉर्मल डिलिव्हरी ही रेअर झाली आहे. पण मॅडम जे प्रयत्न करतायत की गर्भसंस्कार करणे, ह्याने मात्र नक्कीच आता नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात. अशा काही छोट्या गोष्टी मला सांगायच्या होत्या, ते आपण बोललोय. आणखी आपल्याला काही कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपण नक्कीच बोलू शकतो. आहार वृक्ष आहार नको, सात्विक आहार किंवा स्निग्धता असलेला आहार, त्याचा पण समावेश करता येईल आपल्याला यामध्ये ना? हो 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 बरोबर आहे. आता गर्भावस्थेमध्ये मुख्य आहाराविषयी जर बोलायचं झालं तर गर्भावस्थेमध्ये आपल्याला स्त्रीला आपण जो आहार घेतो, तर ह्या आहारातून, स्त्रीच्या आहारातून जो आहार रस तयार होतो, हा आहार रसातूनच आपल्या बाळाचं डायरेक्ट पोषण होत असतं. म्हणजे
अपरा किंवा प्लासेंटा ज्याला म्हणतो आपण, वर ज्याला म्हणतो, त्या नाळेद्वारे आहे ते डायरेक्ट बाळाला तो आहार रस मिळत असतो रेडी, कारण बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम ऍक्टिव्ह नसते. म्हणून हा स्त्रीने जो आहे तो प्रॉपर आहार घेतला पाहिजे, प्रॉपर डाएट घेतला पाहिजे, म्हणजे बाळाचं पोषण व्यवस्थित. या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे पौष्टिक आहार घ्यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बाळाचं पोषण व्यवस्थित होईल. पण सोबतच 9व्या महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा डिलिव्हरी आपली जवळजवळ यायला लागते, तेव्हा जसं मॅडम बोलल्या की स्निग्ध आहार घेणं हे खूप आवश्यक असतं. स्निग्ध आहार घेणं म्हणजे यामध्ये दूध आणि तुपाचा समावेश आपल्या आहारामध्ये अगदी नियमित पाहिजे. दुधाचा वापर आपण डायरेक्ट दूध पिणे आहेच, त्याशिवाय शतावरी कल्प घालून दूध घेणे हे अतिशय फायदेशीर ठरते. जसं की बाळाचं पण पोषण व्यवस्थित होतं आणि डिलिव्हरी नंतर आईला दूध येण्यासाठी पण त्याचा फायदा होतो. म्हणून शतावरी कल्प टाकून दूध घेणे आणि प्रत्येक वेळी आहारामध्ये तुपाचा वापर करणे. त्याशिवाय आपण खिरी, वेगवेगळ्या खिरी, जसं की आपण खजूर भिजत घालून त्याची खीर करणे, शेवयाची खीर करणे, तांदळाची खीर करणे, आणि त्या खिरीमध्ये मग तूपही आहे आणि दूधही आहे, असा पौष्टिक आहार आपण घेणे आवश्यक असते. बरोबर आहे. त्याशिवाय फळांचा समावेश तर पाहिजेच आहे, याच्यासाठी की पोषक तत्व पण मिळतील आणि पोट साफ व्हायला पण आपल्याला मदत होईल. आणि पोट साफ होणं हे शेवटी 9व्या महिन्यामध्ये अतिशय महत्वाचं असतं, कारण आपलं मलाशय आणि गर्भाशय यांची जागा अशी एकासमोर एक असते. बरोबर. गर्भाशय आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि त्याच्या मागेच आपलं मलाशय आहे, त्याला जागा तशी आता कमी मिळते. त्यामुळे पोट साफ राहणं एवढं महत्वाचं असतं की त्या मलाशयाचं प्रेशर गर्भावर नको आहे. आणि जेवढं पोट साफ राहील, वाताचं अनुलोमन व्यवस्थित राहील, तेवढं बाळासाठी पण चांगलं आहे आणि इव्हन नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी पण चांगलं आहे. आता काही जणींना कोरडं जेवणाची सवय असते, म्हणजे कोरडी भाजी, चटणी पोळी खाणे, हे खरंच आता या काळामध्ये टाळायला पाहिजे. गर्भावस्थेमध्ये कोरडा आहार हे, वृक्ष आहार हे टाळायला पाहिजे. त्यामुळे स्निग्ध आहाराचं या ठिकाणी नक्कीच खूप महत्व आहे. बरं, तुम्हाला अजून काही प्रश्न आहेत का कोणाला या संदर्भात? काही असं या संदर्भात की नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय करायला पाहिजे, याच्यात काही शंका आहे का तुम्हाला? शंका नाही, प्रश्न नाही, म्हणजे छान समजलेलं आहे. नाही, काय खूपच शॉर्ट मध्ये खूपच महत्वाच्या गोष्टी. नाही, एवढंच महत्वाच्या गोष्ट सगळ्यामध्ये स्निग्धताच जपणं, लोकली आणि आहारातूनही, या दोन गोष्टी. मॅडम, मला एक विचारायचं विचारायचं की घ्यायला पाहिजे की बस्तीत घ्यायला पाहिजे, किती ml घ्यायला पाहिजे आणि कधी घ्यायला पाहिजे, किती दिवस? एरंड तेल घ्यायला पाहिजे किंवा नाही हे त्या स्त्रीच्या प्रकृतीवर पण अवलंबून असतं. प्रकृती इन द सेन्स कोठा, आम्ही ज्याला कोष्ठ म्हणतो, की त्या स्त्रीचा कोठा कसा आहे. कोठा जड असेल, जर तिला पोट साफ व्हायला त्रास होत असेल, म्हणजे प्रेशर द्यावं लागत असेल किंवा कडक शी होत असेल, तर या स्त्रीला आपल्याला एरंड तेल द्यावं लागतं. पण शक्यतो एरंड तेल डायरेक्ट ओरली घेण्यापेक्षा बस्ती घेतलेलं कधीही चांगलं. त्यामध्ये मिक्स करावं लागतं. जसं एरंड तेल आहे आणि बाकी सिद्ध आयुर्वेदिक काही तेल असतात, वातनाशक तेल, ते दोन्ही इक्वल क्वांटिटीमध्ये मिक्स करून घेतलं, त्याचा फायदा झाला तर जास्त छान आहे. आणि ते देऊन पण फायदा होत नसेल तर आपण एरंड तेल ओरली घेऊ शकतो, प्रॉब्लेम काहीच नाहीये. बरोबर. पण जर ज्या स्त्रीचा कोठा चांगला आहे, व्यवस्थित, म्हणजे मृदुकोष्ठ म्हणतो आम्ही ज्याला, की रोजच्या रोज व्यवस्थित पोट साफ होत आहे, कुठलीही तक्रार नाही, गॅसेस नाही किंवा हार्डस्टूल होत नाही, मग तिला एरंड तेल घेण्याची आवश्यकता नसते. पण ज्या स्त्रीला समजा आहे की वाटतंय की नाही मला हार्डस्टूल होते किंवा मला पूर्ण साफ नाही झालंय असं वाटतं, तर आधी शक्यतो बस्तीद्वारे घेऊन बघा. आणि नाहीच तर ओरली घ्यायचं काम पडलं तर पहिल्या दिवशी जे आहे अगदी 5 ml म्हणजे 1 चमचाभर एरंड तेल 1 कप थोड्याशा किंचित कोमट पाण्यामध्ये झोपताना घेऊन बघायचं. दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा इफेक्ट जाणवतो. जर छान इझिली मृदू आपण पोट साफ झालं तर तुमच्यासाठी तेवढा डोस सफिशियंट आहे आणि तेवढा मग तुम्ही आठवड्यातून 2 वेळा घेऊ शकता. ठीक आहे. आणि जर 5 ml ने नाही झालं व्यवस्थित साफ तर तुम्ही 10 ml करू शकता. ठीक आहे. एक 10 ml जेव्हा घ्याल तेव्हा मग तसंच की कपभर कोमट पाणी करायचं, त्यामध्ये 10 ml म्हणजे 2 चमचे एरंड तेल टाकायचं, पिऊन घ्यायचं आणि वरतून अजून 1 कपभर कोमट पाणी घ्यायचं. आणि त्यानंतर मग समजेल आपल्याला की बाबा त्याचा इफेक्ट होतो आहे, पोट साफ होत आहे, कसं.
कारण महत्वाचं पोट साफ होणं एवढाच एरंडेलचा रोल आहे, कारण ते तेल आपण ओरली घेतोय म्हणजे ते आपल्या अन्न मार्गामध्ये जात आहे, बरोबर आहे, किंवा पोट साफ होण्यासाठीच त्याचा फायदा होत आहे. जेव्हा आपण गर्भ बाहेर येण्यासाठी किंवा नॉर्मल डिलिव्हरीसाठी करतो तेव्हा आपल्याला योनी पिचू हा जास्त फायदेशीर पडतो, अर्थात बस्ती पण आणि योनी पिचू पण तेलाचा. कॉन्ट्रॅक्शन वाढण्यासाठी पण बस्ती दिला जातं नॉर्मल डिलिव्हरी नाही, कॉन्ट्रॅक्शन्स वाढण्यासाठी ऍज सच असं नसतं. ते कॉन्ट्रॅक्शन्स वाढण्यासाठी ऍज सच बस्ती नसतो. तो कॉन्ट्रॅक्शन्स जेव्हा येतात तर त्याला मी जसं सांगितलं की आपलं मलाशय आणि गर्भाशय एका समोर एक आहे, गर्भाशयाचा आकार वाढलेला आहे. जर मलाशय पॅक आहे, त्याचं जर प्रेशर आहे, पोट साफ झालेलं नाहीये, त्याचं जर प्रेशर याच्यावर आहे, तर ह्या कॉन्ट्रॅक्शन्सला आपल्याला प्रॉब्लेम होतो, बरोबर आहे, येत नाहीत किंवा त्रास होतो. म्हणून हे जर साफ असेल तर याला छानपैकी स्पेस मिळते आणि कॉन्ट्रॅक्शन्स इझिली होतात. म्हणून आपण त्या ठिकाणी ते बस्ती किंवा एरंडेल घ्यायला सांगतो. आणि मॅडम पिचूसाठी कुठलं तेल वापरता येईल? ऍक्च्युली ना ह्याच्यामध्ये जे आहे, आपण रेडीमेड जर तेल वापरायचं म्हटलं तर सहचरादी पण चालतं, आणि आपण जर स्वतः तयारी केलं तर मधुर औषधीयुक्त तेल आपण जर अभ्यास केला ना तर मधुर औषधीयुक्त तेल सांगितलेलं आहे. म्हणून आपण यष्टीमधू, गोक्षूर, शतावरी असं जर स्वतः सिद्ध केलं तर दॅट इज बेटर. जर शास्त्रोक्त पाहिलं आपण तर मधुर औषधी सिद्ध तेल सांगितलेलं असल्यामुळे आपण सिद्ध केलं तर हे चांगलं आहे. अदरवाईज आपण सहचरादी वापरू शकतो किंवा वातनाशक आपलं निर्गुंडी दशमूल सिद्ध अभ्यंग तेल पण आपण स्वतः प्रिपेअर केलं ते पण वापरू शकतो. फक्त स्टराईल पाहिजे, कारण आपल्याला ते मध्ये पुश करायचं. आणि मॅडम आपण रेग्युलर मसाजसाठी कोणतं तेल यूज करू शकतो? रेग्युलर मसाज म्हणजे बिफोर डिलिव्हरी की आफ्टर? बिफोर. तुम्ही सांगितलं ना म्हणजे पोटाला, स्तनांना वगैरे लावायला. पोटांना, स्तनांना जे तेल लावायचं आहे ना ते मसाज नाही करायचं. मी पुन्हा सांगते की मसाज नाही करायचं, जस्ट अप्लाय करायचं. जसं आपण लोशन वगैरे लावतो ना तसं, म्हणजे प्रेशर नाही द्यायचंय, फक्त आपल्याला त्या ठिकाणी तेल जिरवायचे की पोटाला. आणि हे जे तेल लावणं असतं हे आपण साधारण 4थ्या महिन्यापासूनच सुरू करायला पाहिजे, कारण पोटाचा आकार जो आहे तो 4थ्या महिन्यापासून वाढायला सुरुवात झालेली असते, बरोबर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोटावर, स्तनांवर आणि मांड्यांवर हे तेल लावणं जे असतं, तर ह्या ठिकाणी पण आम्ही जे आहे ना तर आयुर्वेदिक औषधी सिद्धच तेल वापरतो. आणि अगदीच तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही साधं तिळाचं तेल कोमट करून वापरू शकता. 9 मंथ मध्ये कोमट पाणी पिण्याने पण फायदा होतो का? नाही, कोमट पाणी पिण्याची तशी आवश्यकता नसते. म्हणजे 9th मंथ जरी असेल तरी कोमट पाणी पिण्याची तशी आवश्यकता नसते. हा, ऋतूनुसार तुम्ही ठरवू शकता की खूप ढगाळ वातावरण आहे, खूप जास्त थंडी आहे किंवा तुम्हाला कफ आहे तर तुम्ही कोमट पाणी मधून मधून दिवसातून 1-2 वेळा पिऊ शकता. किंवा घशाचा त्रास आहे, बरोबर आहे, किंवा गॅसेसचा त्रास आहे, पण कोमट पाणी पिण्याची आवश्यकता नसते. किंवा काय फायदा होतो असं तुम्हाला वाटतं? डायजेशन प्रॉपर होण्यासाठी किंवा कॉन्स्टिपेशन कमी होण्यासाठी. हा, जर कॉन्स्टिपेशन असेल तरचा विषय आहे ना. हा, जर कॉन्स्टिपेशन असेल तर आपण कोमट पाणी घेऊ शकतो, पण 1 कपभरच कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं. सकाळी उठल्याबरोबर एकदा आणि रात्री झोपताना एकदा, असं 2 वेळा घेतलं तरी सफिशियंट आहे. असं नाही की पूर्ण दिवसभर कोमट पाणी घ्यायचं, हे मात्र बिलकुलच चुकीचं आहे गर्भावस्थेत. सगळ्यांच्या शंका दूर झाल्या. चला, धन्यवाद मॅडम, तुम्ही छान मार्गदर्शन केलं, जे अगदी खूपच आवश्यक होतं आत्ताच्या काळामध्ये, कारण सगळ्यांचा 8वा-9वा महिना चालू आहे, एकीचा 7वा आहे, बाकी सगळे 8-9 मध्येच आहेत. त्यामुळे ही माहिती त्यांच्यासाठी खूपच जास्त उपयुक्त होती आणि सगळ्यांच्या शंकाही दूर झाल्या. तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाल्यात, खूप खूप धन्यवाद. त्या ठिकाणी 1-2 शब्द फक्त की ऍक्च्युली मॅडम ज्या आहेत त्या योग तज्ञ आहेत किंवा इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, गर्भसंस्काराचे वर्ग घेत आहेत, त्यामुळे महत्वाच्या सगळ्या गोष्टी ह्या मॅडमनी ऑलरेडी तुम्हाला सगळ्या सांगितलेल्याच असणार आहे. त्यामुळे मी फार काय बोलू काय नाही, पण शॉर्टमध्ये मी बऱ्यापैकी जे महत्वाचं होतं त्यातल्या पंचकर्माच्या दृष्टीने ह्या 2-3 गोष्टी होत्या, तर त्या मी सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.